सकाळपासून सत्र सुरू आहेत. अतिशय महत्त्वाची अशी व्याख्यानं सादरीकरण झालेलं आहे. गोंडवाना विद्यापीठाच्या माध्यमातून पाणी वापर संस्थाचं महत्त्व आणि पुरोहित साहेबांनी ज्या पद्धतीनं एक अभिरूप असं काही सादर केलं, त्यामुळे नक्कीच आपल्याला काही त्यातून प्रेरणा मिळालेली आहे. किती पाणी वापर संस्थाचे अध्यक्ष आहोत आपण इथे सध्या? जरा हात वर करा. कमी अध्यक्ष आहे. अप्पर वर्धा, गोंडवाना. वा, छान. हे जे काही 10 वर्षापासून या संस्था उभारण्याचं काम आपल्या ज्या ज्या प्रकल्प लाभक्षेत्रात सुरू आहे, त्यामध्ये अशा पद्धतीचे कार्यक्रम हे महाराष्ट्रामध्ये ठिकठिकाणी होत आहेत. हे निश्चित आहे की अशा पद्धतीच्या कार्यक्रमामध्ये आपण सहभागी झालो तर एक वेगळ्या प्रकारचा आत्मविश्वास निर्माण होतो. काम करत असताना आपल्याला एक संधी मिळते. जे काही आहे ज्ञान, ते ज्ञान घेऊन आपण आपल्या लाभक्षेत्रामध्ये कामाची उभारणी करत असतो. संघर्ष मोठा आहे. मनोज तायडे साहेबांनी, राजेंद्र गाडेकर साहेबांनी त्यांच्या जीवनाचा संघर्ष ते अजूनही ते भोगतच आहेत आणि अनेक प्रश्न घेऊन या पाणी वापर संस्थांना आपल्याला सक्षम ठेवायचं आहे. बोला, पाणी वापर संस्था आपल्याला चालू ठेवायच्या आहेत का? पण नक्कीच. पाणी वापर संस्था ही एक स्वायत्त चळवळ जरूर आहे, पण जलसंपदा विभागाच्या सगळ्या नियमाला अनुसरून आपल्याला या सर्व संस्था व्यवस्थित चालवायच्या आहेत. आणि या संस्था चालवत असताना उपलब्ध साधन सामग्रीवर, मनुष्यबळावर आधारित ज्या पाणी वापर संस्था आपल्याला स्वायत्त स्वरूपामध्ये उभ्या करता येतील, अशा सगळ्या पाणी वापर संस्थांचे प्रश्न हे त्या भागात स्थापन झालेल्या पाणी वापर संस्थांच्या संचालकांचे, लाभधारकांचे, पदाधिकाऱ्यांचे आणि एकत्रित स्वरूपामध्ये त्या गावखेड्यातल्या मौजा आणि लाभक्षेत्रामध्ये ज्या ज्या आपण चळवळीच्या रूपानं या पाणी वापर संस्थांना उभा करू, तोच तो मूलाधार असणार आहे, याची मला पूर्ण खात्री पटलेली आहे. म्हणून इथं तुम्ही माझ्यासमोर जे कोणी अध्यक्ष आहात, हे खरे अत्यंत महत्त्वाचे, एक चांगली भूमिका पार पाडणारे, असे एक स्वतःचं ज्ञानी अनुभव असणारं व्यक्तिमत्व म्हणून मी तुम्हाला तुमचा सन्मान करतो. खरं तर आपण स्वतः थोड्या स्वरूपात तरी काही टाळ्या वाजवायला हरकत नाही. कृपा करून स्वतः करता टाळ्या वाजवा की नक्कीच इथं जे आलोय मी, ते काहीतरी माझ्यात गट्स होते, माझ्यात काहीतरी क्षमता होती, म्हणून मी अध्यक्ष, म्हणून मी या पदाला संचालक किंवा सचिव म्हणून पात्र ठरलो. तशी गावामध्ये संख्या भरपूर आहे. गावाचा अनुभव, गावातील पाण्याच्या समस्या, पाण्याच्या बाबतीत केलेले संघर्ष, या सगळ्या विषयाबद्दल विस्तारानं विजय देशमुख साहेब तुम्हाला सांगतील. खरं तर आजचं सत्र हे शेवटचं पाणी वापर संस्थांच्या यशोगाथेचं आहे. पाणी वापर संस्थांची यशोगाथा तुमची मला ऐकण्याची खूप मानसिकता आहे. खरं तर मी समीर सरांना बोललो, मिलिंद सरांनाही बोललो की सर, मला इथं येऊन बोलण्यापेक्षा मला लाभक्षेत्रामध्ये पाठवा. मी त्या पाणी वापर संस्थांच्या अध्यक्षांबरोबर राहतो, फिरतो, गप्पा मारतो. त्यांच्या पाणी वापर संस्था त्यांनी कशा ठेवल्या, दप्तर कसं आहे, कसे मीटिंग्स घेतात ते, त्यांचे कार्यालय आहेत का, त्यांनी ते संचालक मंडळाचं बोर्ड लावलेलं असणार, नोंदणी प्रमाणपत्र कार्यालयामध्ये असणार. तिथे सगळं जे काही कार्यालयीन स्वरूपात पाणी वापर संस्थांचं व्यवस्थापकीय कामकाज. तर बघा, लाभक्षेत्रामध्ये शिवारात फिरणाऱ्या पाण्याचा एक वेगळा विषय आहे. शिवारात पाणी आलं म्हणून तर पाणी वापर संस्था झाल्या. पाणी टेलला जात नाही, पाणी पुरत नाही, पाणी वाया जातं. या सगळ्या बांधकामातील विषयाला अडकत बसून आपण ह्या सगळ्या पाणी वापर संस्था व्यवस्थापकीय पातळीवर खरं तर सक्षम करायला हव्यात. एकत्र आलं पाहिजे, बोललं पाहिजे, प्रश्न मांडले पाहिजे. हे जे काही एकूण स्वरूप आहे त्या भागाचं, त्या भौगोलिक परिस्थितीचं, लोकांच्या स्वभावाचं. आमच्या मनोज दादा शेतकरी संघटनेत चळवळीच्या रूपानं पुढं आले. मी त्यांच्या 10 वर्षापासून संपर्कात आहे. आमचे भरपूर वाद होत असतात. जलसंपदा विभागानं हे केलं नाही, पाणी वापर संस्थावाल्यांचा काय संबंध त्याच्यात येतो, या सगळ्या मुद्द्याला धरून एक 2005ची जलसंपदा विभागानं नोंदणीकृत केलेली एक संस्था मला जर सक्षम करायची असेल तर पाणीपट्टीच्या रूपानं जमा होत असलेल्या पैशातून जे काही लाखो कोट्यावधी रुपयाचं आपण उत्पन्न घेत आहोत, की जर तायडे साहेबांनी आपल्याला एक सांगितलं, या रूपानं त्या पाणी वापर संस्थेच्या लाभक्षेत्रामध्ये पाणी वापर संस्थांना लक्ष घालावं लागेल, असं माझं स्वतःचं एक मत आहे. तुम्हाला काय वाटतं? कुठल्याही गोष्टीचं काम करायचं जर म्हटलं तर एक चांगल्या पद्धतीची माहिती घ्यावी लागते, स्वतःची सक्षमता तपासावी लागते. जसं आम्ही पटकन म्हणतो काय कळतं त्या अध्यक्षांना, ते काही एकत्र येत नाहीत, त्यांना काही पाणी वापर संस्था चालवायची इच्छा नाही, त्यांना काही इंटरेस्ट नाही, ते काही सहकार्य करत नाही. आम्ही एवढे उच्च शिक्षित 30-35 वर्ष काम करतोय, मोठ्या मोठ्या डिग्र्या घेतोय, आमच्याकडे एवढा मोठा अनुभव आहे, आम्ही पण वाल्मी ऐकतोय,
यशोदा ऐकतोय, वेगवेगळ्या मेटासारख्या संस्था ऐकतोय, मोठमोठे विद्यापीठं आपण याच्यामध्ये काम करतोय. आज 30 वर्ष तब्बल म्हणूया आपण, कारण अशी 20-22 वर्ष आपली झालीच 2005च्या कायद्याला. त्याआधीसुद्धा एक मोठ्या स्वरूपाच्या अशा आपण प्रशिक्षणं घेत गेलो. कुठेतरी मला प्रामाणिकपणे वाटतं की मी एवढं शिक्षण घेऊन एक पाणी वापर संस्था मी सक्षम करू शकत नाही का? त्या भागातल्या पाणी वापर संस्थांना सक्षम करण्याला मी कुठे कमी पडतो? मग मी अभियंता आहे, मी प्राध्यापक आहे, मी सोशल वर्कर आहे. मग अशा पद्धतीनं बाह्यंग स्वरूपात काम करणारे सगळे तज्ज्ञ मंडळी आहेत. त्यांना खरं तर हा एक वैयक्तिक त्यांनी त्यांच्या मनाला हा प्रश्न विचारणं खरंच खूप गरजेचं आहे. तो हे टॅलेंट नेमकं कुठं दडलं आहे? गाव पातळीवर काम करणारी ही जी कोणी 20-25 वर्षाचं सतत त्या गावातलं सामाजिक राजकीय स्वरूपाचं काम करणारे, पाणी फाउंडेशनला जोडल्या गेले, नाम फाउंडेशनला जोडल्या गेले, विविध चळवळीत त्यांनी भाग घेतला, आंदोलनं केली, गावामध्ये सगळ्या स्वरूपाच्या प्रश्नाचा त्यांना नीट परिचय आहे. अशा सगळ्या पंचक्रोशीतल्या गावातील जे कोणी सन्माननीय या पाणी वापर संस्थेत संचालक अध्यक्ष आलेत, त्यांना खरंच काही समजत नाही का? 2005चा कायदा मलाच फार कळतो का? सोप्या पद्धतीनं संस्था कशी चालवायची या पद्धतीची एक शक्ती त्यांच्यामध्ये निर्माण करण्याचं काम खरं तर आपलं प्रेरणादायी ठरू शकतं. पण कुठेतरी मी जे काही सांगतोय ते तुम्हाला समजून घ्यायला कुठेतरी अवघड जात आहे, किंवा कुठेतरी एक तांत्रिक स्वरूपामध्ये त्या कामाची समजून घेण्याची एक मानसिकता कुठेतरी एक अपारदर्शकतेत अडकून गेलेली आहे, असं स्वतःचं एक माझं निरीक्षण आहे. त्यामुळे कुठेतरी हा प्रामाणिकपणेचा अभाव, सेवाभावी वृत्तीनं काम करायच्या मानसिकता, शासकीय पातळीवर काम करण्याच्या एकूण वृत्त्या, राजकीय स्वरूपामध्ये असणारा एकूण जो वरदहस्त किंवा हस्तक्षेप आणि ठेकेदारी पद्धतीनं काम करण्याच्या या सगळ्या अंदागोंदी यामुळे गावखेड्यातील हा सगळा जो कोणी पाणी वापर संस्थेचा व्यवस्थापकीय कारभार हा 100% डळमळीत होतोय, हे सुद्धा आपण टाळून चालणार नाही. व्यवहारामध्ये वास्तविकता आणि यशस्वीता जी आहे ती प्रामाणिकतेशी नडलेली आहे. आपण जर बारकाने विचार करायला गेलो तर 90% व्यवस्था ही अपारदर्शकतेनं बऱ्यापैकी झाकून गेलेली आहे, हे तुम्ही सुद्धा सगळेजण मान्य करूया. माझ्या गावातील किंवा माझ्या कौटुंबिक पातळीवर माझ्या एकूण आर्थिक प्रगतीच्या बद्दल माझा जो संघर्ष आहे, त्या संघर्षामध्ये नेमकं मी किती कशा पद्धतीनं माझ्या कष्टानं जे काही उभं करतो तेच या पाणी वापर संस्थेच्या निर्मित एकूण पाणीपट्टीच्या रूपानं किंवा बाह्यंग स्वरूपात मिळालेल्या अनुदानाच्या रूपानं या संस्थेला मी किमान स्वावलंबी आणि सक्षम कसा करू शकेल, हा एक फार मोठा प्रश्न तुम्ही कृपा करून तुमच्या मनाला विचारा. मी नेहमी तुमचा रिस्पेक्ट करीन. तुम्ही काहीतरी स्पेशल आहात. मला जी काम करायची संधी मिळते ते तुम्ही मला बोलावता म्हणून ज्या ज्या गावात जातो, ज्या गावामध्ये डीपमध्ये जाऊन, आता तुम्ही म्हणाल की ते स्टॅम्प, मला परवा मेसेज आला की कुठं तुम्ही ते स्टॅम्प, पासबुक, पॅन कार्ड घेऊन बसले. अहो तेच झालेलं नाही अजून. ॲग्रीमेंट झाल्यानंतर ते ॲग्रीमेंटसुद्धा आता 500 रुपयाच्या बॉन्डवर करावं लागतं. कित्येक जणांना माहिती पण नाही आहे सर, बिलिंग सर. पाणी वापर संस्थेचा करारनामा 500 रुपयाच्या बॉन्डवर करावा लागतो. एका जैनं मला तो JR दाखवला सर. अवघ्या 100 रुपयाच्या बॉन्डवर आपण ते ॲग्रीमेंट करत आहोत. एक रजिस्टर फाईल, जी फाईल त्या अध्यक्षांना व्यवस्थितरित्यानं समजून सांगणं गरजेचं आहे. पाणी वापर संस्था स्थापन झाल्यानंतर त्या स्थापनेच्या पुढच्या ज्या काही ॲक्टिव्हिटीज आहेत, कंटिन्यू मिटिंग्स असतील, त्यांचे प्रोसिडिंग असेल, पाण्याचे अर्ज असतील, ऑडिट असेल, बिलबुकं फाडलेले आहेत, पावत्या रोखीनं कदाचित रकमा घेतलेल्या होत्या, बँकेत भरल्या नाही. आत्ता माझे शेजारी अप्पर वर्धाचे एक दादा 1,35,000 रुपये आम्ही रोख दिले. आम्ही पावती दिली संस्थेची, पण पैसे रोख दिले. बँकेचं खातं अजून आम्ही खातंच उघडलं नाही. किती वर्षापासून तुम्ही संस्था चालवत आहे? 4-5 वर्ष झाले. आम्ही असेच पैसे गोळा करून भरतो. परतावा मिळाला का? नाही, असं त्याचं काहीच नाही आहे. अशा पद्धतीनं गाव पातळीवर काम करणारा हा जो 1.5, 2, 2.5, 3, 4 लाख रुपयाचा हा जो काही एकूण टर्नओव्हर त्या ग्रामपंचायतीमध्ये होतो पाणी वापर संस्थेमध्ये, अशा अध्यक्षांना आणि सचिवांना, संचालकांना माझं नम्र अगदी हात जोडून विनंती आहे का कृपा करून तुम्ही पैसा हिशोबात आणा. शासनाला नियमाप्रमाणे व्यवस्थित रीतीनं पाणीपट्टी भरा, हिशोबात सगळा पैसा ठेवा. क्षेत्र अनेक अडीअडचणीतून आपल्याला ते हाईड होऊन गेलेलं आहे, पण हळूहळू गाडेकर साहेबांनी खूप छानपैकी सांगितलेले की तो ॲप आपल्याला कसा डेव्हलप करणं गरजेचं आहे. असे अनेक विषय की जे आपल्याला एक संधी म्हणून तुम्ही स्वीकारा, अशी माझी विनंती. आणि तीच एक यशोगाथा म्हणून मी माझ्या जीवनामध्ये मी ज्या पद्धतीनं लातूर जिल्ह्यात एक गुरुदत्त नावाची एक पाणी वापर संस्था त्याची 1.5 वर्ष सतत काम केलं आणि त्या संस्थेला आज त्यांना एक 68,000 रुपयाचा परतावा मिळाला आणि पुरस्कारासाठी ती संस्था किंवा नॉमिनेट तरी झाली. आणि ते दिनकरराव जाधव का त्यांचे चिरंजीव MSc ॲग्री आहेत आणि ते बाबासाहेब पाटलांचे PA पण आहेत.
तर त्यांना 30 लाख रुपयाची इमारत पण मंजूर झाली सर. अशा पद्धतीनं लातूरसारख्या डिझर्ट अशा एरियामध्ये तुम्हाला शॉक बसेल अशा पद्धतीचं लाखो हेक्टर क्षेत्र आज ऊसानं व्यापलेलं आहे. मग अशा कुठेतरी एखाद्या जिल्ह्यामध्ये राहून काम करणं, तिथल्या 1, 2, 5, 10 संस्था आपल्याला डेव्हलप करता येतील, तिथून काहीतरी बाकीच्या संस्थांना त्यांनी प्रोत्साहन द्यावं किंवा जे 60, 65, 55 वयाचे जे कोणी पाणी वापर संस्थेसाठी झटलेले त्यावेळेचे जे कोणी होते त्यांना आता पुन्हा नव्यानं पाणी वापर संस्था स्थापन करून देणं, ह्या सगळ्या गोष्टी करण्यासाठी मला जो आता एक संधी दिलेली आहे जलसंपदा विभागानं, आणि त्यात गोंडवाना विद्यापीठानं मला इथं येऊन हे जे काही 4 शब्द मांडण्याची मला संधी दिली, त्यातून माझं सगळ्यांना आव्हान आहे की तुम्ही सगळे स्पेशल आहात. तुमच्या सर्व पाणी वापर संस्था या यशोगाथेच्याच आहेत. तुम्ही माघार घेऊ नका. तुमच्या संस्था या यशशिखरावर नेऊन ठेवा. आम्ही यशोगाथाच ऐकत राहू. खूप खूप धन्यवाद. धन्यवाद.